प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला आज जे आहे ते केज पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आला आहे। एसआयटी पथकाच्या वतीनं विष्णू चाटेची कसून चौकशी सुरू आहे। आपण जर बघितलं तर खंडणी आणि हत्या प्रकरणात विष्णू चाटे आरोपी आहे, मात्र अजून हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्यात आली नाही। पोलिसांनी न्यायालयात केलेल्या दाव्याप्रमाणे विष्णू चाटेंचा मोबाईल जे आहे ते अजून हस्तगत करण्यात आला नाही। ज्या विष्णू चाटेंनी त्याच मोबाईलवरून आवादा कंपनीच्या मॅनेजरसोबत खंडणी प्रकरणातून संपर्क साधला होता। संशय असा आहे की वाल्मिक कराड त्या मोबाईलवरून बोलले होते, त्यामुळे जे आहे ते विष्णू कराड आणि वाल्मिक कराड यांचे जे आहे ते व्हॉइस सॅम्पल घेण्याचं शक्यता आहे, ते घेतले जातील असंही बोललं जात आहे। मात्र विष्णू चाटे यांची जे रिमांड आहे तो 10 जानेवारी संपणार आहे आणि त्यापूर्वी जे आहे ते केज पोलीस ठाण्यात एसआयटीच्या पथकाच्या वतीनं विष्णू चाटेची कसून चौकशी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि विष्णू चाटेचा मोबाईल सापडल्यानंतर खंडणी प्रकरणातील अनेक धागे वगैरे आहेत जे पोलिसांच्या हाती लागणार आहेत आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी जे आहे ते तपास गतिमान केल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्याचबरोबर संतोष देशमुख कुटुंबियांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्या अनुषंगाने या जे आहे ते तपासाचं कारण पुढे येत आहे। एकंदरीतच विष्णू चाटे यांच्या संपूर्ण चौकशीतून तपासातून आता पुढे काय येणार, पोलिसांना त्यांचा मोबाईल सापडणार का, आणि जे आहे ते विष्णू चाटेची केज पोलीस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर विष्णू चाटेच्या घरी जाऊनही पोलीस सूत्र जे आहेत ते त्या मोबाईलसाठी झाडासाठी घेण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, केज, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।